उन्हाळ्याची कामं आता चालू झालेली आहेत आणि मी बनवणार आहे आता शेवया. आणि त्यासाठी मी गहू पाण्यातून काढले आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि ते पाण्यातून काढायचे, म्हणजे वरचं सगळं लाल साल्ट निघून जाते. आता ह्याला आज दिवसभर वाळवायचं थोडं, आणि थोडंसं नरम असताना ह्याचं पुन्हा दळण आणायचं. आणि दळण आणून पुन्हा तुम्हाला दाखवते चाळताना. काय शेवया करण्यासाठी हे गहू मी पाण्यातून काढून सुकायला लावले होते. हे सुकलेत आता. हे पोत्यात काही भरलेत आणि इथं काही ते आता दळून आणायचे आणि पुन्हा चाळून शेवया करायच्या. शेवया करता पण दाखवते. हे बघा, शेवयासाठी काल गहू मी भिजू घालून वाळू घालायला लागले होते ना, तर ते दळून आणले. आणि हे बघा, आता हे पीठ, हे बघा, हे पीठ चाळून घेतलं. आणि ही अगोदर चाळलं मोठ्या चाळणीनं पिठाच्या, आणि पिठाच्या चाळणीनं चाळल्याच्या नंतर पुन्हा हे बघा, ही बारक्या चाळणीनं चाळलं सुजीची म्हणजे बारीकही त्याच्यामध्ये कचरा राहत नाही, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, भुसा, त्याला सुजीची म्हणतात. तर 2 चाळण्यानं आता चाळून झालेलं आहे. आणि मी थोड्या वेळानं आता शेवया करायला जाणार आहे. तर तिथं शेवयासुद्धा कशा करतात ते दाखवते तुम्हाला. तेव्हा शेवया करण्यासाठी एवढी गर्दी पडलेली आहे. जी लोक घरी चाळून आणत नाही त्यांना इथं दळून इथंच चाळून शेवया करायची सुविधा आहे. त्याच्यामुळे काही लोक इथंच येऊन दळून चाळून शेवया करून घेतात. बघा, ही गर्दी शेवया करण्यासाठी.
मग करावंच लागते की काम केल्याशिवाय कसं. हे बघा, अशा शेवया बनवून आणल्याच्या नंतर अशा उन्हामध्ये कडक वाळू घालायचे असतात. एकदा चांगल्या दिवसभर चांगल्या कडक उन्हामध्ये वाळल्या ना, वर्षभर याला जाळी लागत नाही, शेवई खराब होत नाही किंवा टाकून देण्याची पाळी येत नाही. म्हणून शेवया बनवून आणल्या की अशा उन्हाला वाळू घाला. काही काही बायका काय करतात, तिथं वाळल्यात म्हणून येऊन लगेच डब्यामध्ये भरतात. मग ते धमक वास येतो आणि नंतर त्याला जाळी लागते. म्हणून मी हे शेवया करून आणल्याच्या नंतर दरवर्षी अशा उन्हात वाळायला घालते आणि नंतरच मग डब्यामध्ये भरते. वर्षभर माझ्या शेवयाला किंवा कुरड्या पापड्याला जाळी लागत नाही. तर खरंच माझा शेवयाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटने सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.